लातूर अंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यासाठी भरती जाहीर झालेली आहे। इथे बघू शकणार तुम्ही टोटल 29 पदांसाठी इथे भरती जाहीर झालेली आहे। त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकासाठी 2 आणि अंगणवाडी मदतनीससाठी टोटल 27 पदं ही भरली जाणार आहे। हा अर्ज जो आहे तो आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे आणि कोणत्या ॲड्रेसवरती पाठवायचा आहे आणि अटी काय असणार आहे, शर्ती काय असणार आहेत, कोणत्या कोणत्या नियमाचं आपल्याला पालन करायचं आहे ते सविस्तर मी या डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चला तर करूया डिटेलमध्ये। तर अंगणवाडी सेविका मदतनीस भरती ही फक्त लातूर जिल्ह्यासाठी असणार आहे आणि त्यावरती मी प्रत्येक जिल्ह्यावरती सेपरेट व्हिडिओ हा तयार करत आहे। जो आपला अर्ज आहे तो कोणत्या पत्त्यावरती पाठवायचा आहे ते देखील पाहूया। जसं की एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प लातूर ग्रामीण तालुका लातूर जिल्हा लातूर ह्या पत्त्यावरती तुम्हाला तुमचा अर्ज बाय पोस्ट सेंड करायचा आहे। याची शेवटची तारीख असणार आहे 25 फेब्रुवारी 2025च्या 5 वाजेपर्यंत तुम्ही हा ॲप्लिकेशन तिथे सेंड करू शकतात। ओके, तर 25 फेब्रुवारी तुमची शेवटची तारीख असणार आहे हे इथं लक्षात ठेवायचं आहे। जसं की ते गावाचे नाव असणार आहे, जसं की 2 गावाचे नाव दिलेले आहे। त्याच्यामध्ये अंगणवाडी केंद्र कोणतं दिलेलं आहे, जसं की दगडवाडीसाठी दगडवाडी 1 हे अंगणवाडी केंद्र असणार आहे, त्यासाठी अंगणवाडी सेविका पद असणार आहे। हे या ठिकाणी 2 पदं ही अंगणवाडी सेविकासाठी असणार आहे आणि उर्वरित 27 तुमचे जे काही गावं आहेत त्याच्यामध्ये 27 अंगणवाडी मदतनीस इथे घेतले जाणार। तर टोटल 29 जागांसाठी इथं त्यांनी भरती काढलेली आहे। ओके, अर्ज कुठे पाठवायचा, किती जागा असणार आहेत हे इथं समजून सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर नियम आणि अटी ज्या दिलेल्या आहेत, जसं की मी काल व्हिडिओ अपलोड केला होता, तर अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीससाठी काय काय अटी शर्ती आहेत त्या सगळ्या जिल्ह्यांसाठी सगळ्या रिक्रुटमेंटसाठी जे काही अंगणवाडी आहे त्याच्यासाठी सेम राहणार आहे। शिक्षण झालं, रहिवाशीची अट झाली, किती वयापर्यंत अप्लाय करू शकता सगळं त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे। तरी पण मी एकदा इथे समजावून सांगते, कमीत कमी 12वी पास शिक्षण असणाऱ्या सगळे विद्यार्थिनी सगळे लेडीज या ठिकाणी अप्लाय करू शकतात। तर 12वी पास याच्या व्यतिरिक्त तुमचं पदवीधर आहे, पदव्युत्तर आहात म्हणजे ग्रॅज्युएशन झाले, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, D.Ed झाले, B.Ed झाले, MSc झालेलं आहे, असं सुद्धा तुम्हाला जर या ठिकाणी एक्स्ट्रा तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे तर त्याच्यानुसार तुम्हाला इथे गुण दिले जातात। तर सगळे जे काही शैक्षणिक कागदपत्र आहेत आपल्याला त्या अर्जासोबत सगळे कागदपत्र जोडायचे। ज्यांचं फक्त 12वी पास झालेलं आहे त्यांनी 12वीचा आणि 10वीचा मार्क मग या ठिकाणी अटॅच करायचे। ओके, रहिवाशी अट मी सांगितली, जसं की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस याच्यासाठी त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसूल गाव म्हणजे जे काही गाव आहे, वाडी झालं, पाडे झालं, या क्षेत्रातील रहिवासी त्यांना स्थानिक समजण्यात येईल। म्हणजेच आपण जसं की स्थानिकासाठी आपण रहिवासी प्रमाणपत्र जोडतो, नाहीतर मतदान ओळखपत्र झालं, रेशन कार्ड झालं, त्याच्यानंतर लाईट बिल झालं, इत्यादी कागदपत्रा थ्रू आपला हा रहिवासाचा पुरावा या ठिकाणी दाखल होतो। हे सगळे कागदपत्र आपल्या या ठिकाणी जोडायचे। यापैकी एक कागदपत्र तुम्ही रहिवासी म्हणून या ठिकाणी जोडू शकतात। वयाची अट सांगितली प्रत्येक रिक्रुटमेंटसाठी सेम राहील। कमीत कमी 18 वर्ष पाहिजे तर वयाच्या 35व्या वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात। परंतु या ठिकाणी विधवा उमेदवार असतील तर त्यांनी 40 वर्षापर्यंत हा फॉर्म अप्लाय करू शकतात। आणि एज प्रूफ म्हणून तुम्हाला शाळेची TC झालं किंवा बोर्डाचे प्रमाणपत्र किंवा बर्थ सर्टिफिकेट जन्म दाखला इत्यादी कागदपत्र आपल्याला जोडायचे। लहान कुटुंब प्रमाणपत्र ते सुद्धा जोडायचे, म्हणजेच 2 पेक्षा जास्त या ठिकाणी अपत्य नसले पाहिजे त्यासाठी आपल्याला लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र जोडायचंय। भाषेचं ज्ञान, ओके, तर मराठी भाषा ही सगळ्या कॅन्डिडेटसाठी बंधनकारक राहील। यासाठी आपल्याला 10वी 12वी याच्यावरती जे नमूद केलेले विषय असतात त्याच्यामध्ये मराठी भाषेचा मराठी विषय असणं गरजेचं आहे, ते इथे व्हेरीफाय केलं जातं। त्याच्यानंतर उमेदवार विधवा असल्यानंतर आपल्याला पतीचं मृत्यू प्रमाणपत्र इथे द्यावं लागतं। स्वयंघोषणा पत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन लेटर हे अर्जासोबत जोडणं बंधनकारक राहील। आणि वयाची अट ही विधवा महिलांसाठी 40 वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकणार आहात। उमेदवार अनाथ असल्यास तर अनाथ प्रमाणपत्र जोडायचं आहे। जे जे आपण अटीमध्ये क्रायटेरियामध्ये बसतो ते प्रमाणपत्र आपल्याला अर्जासोबत एज्युकेशनल डॉक्युमेंट सोबत ते कागदपत्र इथे आपल्याला अपलोड करायचे आहेत। नाहीतर तुम्ही इथे सिलेक्ट करणार आहात त्याचे कागदपत्र जोडलेले नाही तर तुमचा फॉर्म इथून बाद होऊ शकतो। मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक उमेदवार असल्यास त्याच्यासाठी आपल्याला कास्ट सर्टिफिकेट जोडावं लागतं। जसे इथे बघू शकतात की अनुसूचित जाती झालं, अनुसूचित जमाती झालं, इतक्या जे काही या ठिकाणी रिझर्व कास्ट आहेत त्याचं आपल्याला जातीचं प्रमाणपत्र जोडावं लागतं। ओके, त्याच्यानंतर अनुभव प्रमाणपत्र। आता कमीत कमी तुम्ही कुठे अंगणवाडी सेविका म्हणून कुठे काम केलेलं आहे, जसं की मिनी अंगणवाडी सेविका झालं, मदतनीस म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा या ठिकाणी तुमच्याकडे अनुभव असेल तर त्याचं बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याचं जे काही एक्सपिरियन्स अनुभव प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र इथे जोडायचं आहे। ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकतात की बदली आणि अंगणवाडी कर्मचारी आहे एकाकी पद असल्यामुळे तसेच तो स्थानिक रहिवासी असल्यामुळे कोणत्याही विचारात न घेता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही। म्हणजेच इथे बघू शकता की स्थानिक रहिवाशांनाच अप्लाय करायचंय आणि इथे बदलीचा काही संबंध इथे येणार नाहीये। अर्जदाराच्या नावात बदल असेल तर दोन्ही व्यक्ती
एकच असल्याचं स्वयं घोषणापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन लेटर इथं प्रूव्ह करायचं. तर अर्जाच्या नावामध्ये काय तुमची मिस्टेक झालेली आहे किंवा कास्ट सर्टिफिकेटमध्ये चेंजेस केलेले आहेत किंवा काय अर्जामध्ये तुमच्या नावामध्ये बदल आहे, तर दोन्ही नाव बदललेली आणि ओरिजिनल व्यक्ती दोन्ही व्यक्ती एकच असल्याचा आपल्याला स्वयं घोषणापत्राचा जो काही पुरावा आहे तो पण इथे आपल्याला सादर करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर इथे बघू शकतात की एकाच गावात अंगणवाडी सेविका व मदतनीस अशी दोन्ही पदे भरवायची असल्या दोन्ही पदांसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल. जर तुम्ही अंगणवाडी सेविकाला अप्लाय करताय, अंगणवाडी मदतनीसला अप्लाय करताय, दोन्ही पदं तुम्ही भरायचा प्रयत्न करताय, तर त्यासाठी प्रत्येक वेळेस तुम्हाला स्वतंत्र अर्ज करायचा आहे. आणि जो काही मी वरती पत्ता सांगितला त्या पत्त्यावरती तुम्हाला बाय पोस्ट बाय स्पीड पोस्ट जे काय असेल त्याच्यावरती तुम्हाला कुरिअर करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला अर्जासोबत जे काय अजून कागदपत्र आहेत, जसं की आपल्याला जन्मतारखेचा पुरावा झालं, 12वीचं मार्कशीट झालं, त्याच्यानंतर तुम्ही 10वीचं सुद्धा जोडू शकतात. मागासवर्गीय असाल तर जातीचं प्रमाणपत्र, त्याच्यानंतर 12वी नंतर तुम्ही जे काही एज्युकेशन घेतलेलं आहे त्याचे सर्टिफिकेट जोडायचे. त्याच्यानंतर विधवा असेल तर त्यानंतर पतीचं जे काही मृत्यू प्रमाणपत्र आहे ते पण इथे त्या ठिकाणी तुम्हाला जोडून द्यायचे. ओके. तर जे काही त्याच्यावरती सिग्नेचर केलेले आहे, जे काही त्याच्यावरती स्टॅम्प आहे तुमच्या कागदपत्रावरती, तो व्हॅलिड असणं गरजेचं आहे. एखाद्या कागदपत्रावरती सही नाहीये, शिक्का नाहीये, असे कागदपत्र ह्या ठिकाणी रिजेक्ट केले जातात. निवडची कार्यपद्धती मी सांगितली, जसं की तुम्हाला 12वी मध्ये पडलेले मार्क आहेत, ग्रॅज्युएशनमध्ये पडलेले मार्क आहेत, DEDमध्ये पडलेले मार्क आहेत, त्याच्यानंतर ह्या बेसिसवर एक मेरिट लिस्ट लागते आणि त्याप्रमाणे तुमचं इथे सिलेक्शन केलं जातं. ओके. त्याच्यानंतर या पदासाठी कोणतीही लेखी आता मौखिक मुलाखत घेतली जाणार नाही, म्हणजे लेखी परीक्षा नाहीये, इंटरव्ह्यू नाहीये, फक्त आणि फक्त तुमच्या मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे आणि त्याच विद्यार्थ्यांना इथं कन्सिडर केलं जाणार आहे. पदाची संख्या ही कमी जास्त होऊ शकते असं केंद्र सरकारने सांगितलेले आहे. PDF मध्ये 27 जागा दिलेल्या आहेत, पण त्या जागा कमी किंवा जास्त सुद्धा होऊ शकतात, ते केंद्र सरकार ठरवणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला सगळे त्यांनी अटी नियम दिलेले आहे, आपल्याला काय काय कागदपत्र जोडायचे सगळी डिटेल इथं रिक्रुटमेंट फक्त आणि फक्त लातूर जिल्ह्यासाठी मी इथं समजून सांगतोय. त्याच्यानंतर मानधन बघू शकतात, किती मानधन राहणार आहे ते इथे सांगितलेले नाही आहे, परंतु शासन जे काही निर्णय घेईल त्यानुसारच तुम्हाला इथे मानधन मिळणार आहे. आता इथे एज कधी कॅल्क्युलेट केलं जातं ते पण दिलेलं आहे, जसं की वयाची अट, तर 2 फेब्रुवारी 2023 शासन निर्णयानुसार जे काय अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहे ज्यांची 60 वर्षे या ठिकाणी पूर्ण होतील, ज्यांना शारीरिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम नाही, म्हणजे ज्यांना आता काम करता येत नाही 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, ते असेपर्यंत सेवा सुरू ठेवण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. कागदपत्र पडताळणी झाली, आपण जे काही इथे ॲप्लिकेशन सेंड करतोय त्याच्यानंतर तिथले जे काही ऑफिसर आहे, तिथले जे काही अधिकारी आहेत ते कागदपत्र तुमचे इथे तपासणी करणार आहेत आणि तुमचे जे काही मूळ कागदपत्र आहे जे की तुम्ही ॲप्लिकेशन आता सेंड करता, तर अर्थातच तुम्ही फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्स करून सेंड करणार आहेत. जेव्हा तुम्हाला तिथे बोलवण्यात येईल त्या टायमिंगमध्ये तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंटसोबत तुमची सगळे कागदपत्र इथे व्हेरीफाय केले जातात आणि त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुमचा अर्जसुद्धा बाद होऊ शकतो. खोटे प्रमाणपत्र इथे बघू शकतात की खोटे प्रमाणपत्र दिल्यानंतर आणि तसं निदर्शनास आल्यानंतर ही तुमची निवड रद्द करण्यात येईल. म्हणूनच सांगतो, जे काय कागदपत्र तुम्ही अटॅच करताय ते फुल प्रूफ असणं गरजेचं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जर तुम्ही काही तांत्रिक अडचण आली, तुमचे कागदपत्र तुम्ही सादर नाही करू शकले, तर तुमचा अर्ज इथे बाद केला जाऊ शकतो. ओके. शेवटची तारीख इथं दिलेली आहे, बघू शकतात की 25 फेब्रुवारी 2025 इथे शेवटची तारीख असणार आहे आणि 6 वाजेपर्यंत, म्हणजेच 25 फेब्रुवारी 2025च्या 6 वाजेपर्यंत ते अर्ज स्वीकारले जातील, म्हणजे 6 वाजेपर्यंत त्या ऑफिसला पोहोचले पाहिजेत अशा बेताने तुम्हाला तिथं सेंड करायचे. तर 11 फेब्रुवारी 2025 पासून ॲक्च्युली फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेले आहेत आणि इथे बघू शकतात की महत्त्वाची सूचना दिलेली आहे, म्हणजे जी काही जाहिरात आहे ती इथे त्यांनी सुरू केली होती, त्याचा काय आयडिया असेल ते पण या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. पत्ता बघू शकतात की अर्ज स्वीकृतीचे ठिकाण, पत्ता एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प लातूर, ग्रामीण, तालुका लातूर, जिल्हा लातूर, पंचायत समिती वळ तळमजला लातूर, पिनकोड 413 512 ह्या पदावरती तुम्हाला ह्या पत्त्यावरती तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन सेंड करायचं आहे. ओके. असा हा रिक्रुटमेंट 4 पेजची रिक्रुटमेंट मी एकदम समजून सांगितलेली आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन लवकरात लवकर सेंड करायचं आहे आणि 25 फेब्रुवारी 2025 ही शेवटची तारीख असणार आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता, तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सर्कलला सगळ्यांना शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.